हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी रवा आणि बेसन बर्फी बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। साधारणतः 1 वाटी मी तूप घेतलेलं आहे वितळून। हे मी जे रवा आणि बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने हे तूप घेतलेलं आहे। बरोबर 1 वाटी हे तूप आहे। आता याच वाटीने रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी बेसन घ्यायचं आहे। दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे हे। आता व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। हे बघा, एक बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं चांगलं भाजून घेणार आहोत। हे बघा, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता थोडं घट्ट दिसतं आहे। जसं अजून पूर्ण भाजलं जाईल रवा किंवा बेसन तसं ते परत पातळ होत जाईल। हे बघा, आता आपण 1/2 वाटी साखर घेणार आहोत। ज्या वाटीने पीठ आणि रवा मोजलेला आहे त्याच वाटीने 1/2 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेणार आहोत। आता हे बघा, मध्ये मध्ये हे भाजतंय का नाही ते बघून घ्यायचं आहे। 1च वाटी पाणी टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकतारी पाक करून घेणार आहोत त्याचा। आता हे बघा, छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित भाजाल हे रवा आणि बेसन तितकं हे छान चवीला होणार आहे। अजून भाजलेलं नाही, अजून भाजायला अर्धच भाजलेलं आहे। अजून अर्ध भाजायला लागणार। अजून 3 ते 4 मिनिटं छान भाजून घ्यायला लागणार आहे। आता हे बघा, जायफळ असं किसून टाकायचं थोडं आणि थोडी वेलची पावडर टाकायची आहे। हे बघा, आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। जवळपास आता होत आलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे बघा, आता हा पाक एकतारी झालेला आहे तो आता याच्यामध्ये टाकून घेऊयात। थोडं थोडं करून टाकायचं आहे। हातावर उडेल याची काळजी घ्यायची आहे। हळूहळू टाकायचं आहे। हे बघा, आता हे पातळ दिसतं आहे। थोड्या वेळाने चांगलं शिजून जाईल तसं हे घट्ट होणार आहे। बारीक गॅस ठेवलेला आहे, मोठा गॅस करायचा नाही। हे बघा, असं छान असं मिक्स करून घेणार आहोत। बारीक गॅस असल्या कारणामुळे खाली लागणार नाही। सतत हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे। हे बघा, असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। सतत राहायचं आहे। आता हे बघा, मी एका चौकोनी भांड्याला खाली बेसला बटर पेपर लावून घेतलेला आहे। पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आहे। हे बघा, आता जवळपास झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि 1-2 मिनटं असंच ढवळत राहायचं आहे। आता 2 मिनटाने हे सगळं बॅटर ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, आता सगळीकडं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि असं टॅप करून घेणार आहोत। आता हे बघा, असं काजू बदाम आपल्याला काही जे हवं अशा कटरने कट करून घेणार आहोत। पातळ असे स्लाइस येतात त्याचे। हे बघा, अशा पद्धतीने असे स्लाइस करून घेणार आहोत। वरून थोडासा केसर भुरभुरायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने केसर पण असा हे करून घ्यायचं आहे आणि आता थंड होऊन घेणार आहोत। थंड झाल्यावर हे बघा, असे आपल्याला ज्या हवेत आकार त्या आकाराचे कट करून घेणार आहोत। आता आडवे सुद्धा कट करून घेणार आहोत।
तर हे बघा रेडी आहे बर्फी आपली बेसन आणि रवा बर्फी. तर चला वेळात वेळ काढलात माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत दुपारी ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.